नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी तब्बल 12 तासांचा महासंयोग जुळून येतोय. एवढंच नाही तर या दिवशी 2 मोठे शुभयोग जुळून येणार आहेत, जे तुमचं नशीबही बदलतील. होय, ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला सलग 3 मोठे योग जुळून येत आहे. त्यानिमित्ताने केलेले काही उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. पण या 72 तासांमध्ये महादेवांना प्रसन्न करायचंय आणि कोणते प्रभावी उपाय या काळामध्ये करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फेब्रुवारी 2026 मधील हा काळ शिवभक्तांसाठी अत्यंत दुर्मिळ आहे आणि महासंयोग घेऊन आला आहे. 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि 16 फेब्रुवारीला आहे सोमवती अमावस्या. त्रिवेणी संगम एका पाठोपाठ एक येत आहे. हा काळ पितृदोष, शनिदोष आणि ग्रहपीडा दूर करण्यासाठी सुवर्ण संधीचा मानला जातो. तर बघितलं ना, यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभयोग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांना मात करू शकतो. कारण शनिप्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग शिवकृपेसाठी विशेष मानला जातोय. मग आपण काय करावं? तर शनिवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला शनिप्रदोष आहे. तर या दिवशी पितृदोष आणि शनिदोष निवारण्यासाठी उपाय करावेत. जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत 7.5 किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवांना काळे तीळ अर्पण करावेत आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदेवाची कृपा दृष्टी लागते आणि शनिदोष आणि पितृदोषासारखे दोष दूर होण्यास मदत मिळते, असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी महाकल्याणकारी योग जुळून येतोय. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी रविवार आहे. हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महाउत्सव आहे. या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी ठरते असं मानलं जातं. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहराच्या पूजेचं मोठं महत्त्व आहे. म्हणून महादेवांना बेलपत्र, पांढरी फुलं आणि उसाचा रस अर्पण करावा. यावेळी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा. म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा. यामुळे मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असं सांगितलं जातं. त्यानंतर सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी आहे सोमवती अमावस्या. हा सौभाग्य आणि पितृशांतीसाठी खूपच शुभ दिवस मानला जातो. सोमवारी येणारी अमावस्या ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि सौभाग्यवृद्धीसाठी उत्तम मानला गेलाय. या दिवशी विशेषतः पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या नावानं तर्पण करावं असं म्हणतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्यानेही घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते आणि सौभाग्यही वाढतं असं सांगितलं जातं. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळते, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. एवढंच नाही तर या 3 दिवसात आपण आवर्जून काही गोष्टी करू शकतात. ते म्हणजे शक्य असल्यास 3ही दिवस महादेवांना शुद्ध जल किंवा दुधाने अभिषेक करावा. अन्नदान किंवा गरजू व्यक्तींना काळे तीळ, कपडे, अन्न आणि पाणी दान करणं अत्यंत फलदायी ठरू शकेल. शिवाय या 3 दिवसात शक्य तितके मौन पाळून शिवनामाचा जप करावा. यामुळे सुद्धा तुम्हाला नशीब पालटण्यास मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे यंदा महाशिवरात्रीला 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला 3 मोठे योग जुळून येत आहे. त्यानिमित्ताने केलेले हे उपाय तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतात. कारण फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभयोग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो. शनिप्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा महासंयोग शिवकृपेसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.